तर पहा विद्यार्थी मित्र हो, आपण यावर्षी या बी भाग 1च्या वर्गामध्ये पहिल्या सत्रात भारताचा इतिहास प्रारंभापासून इसवी सन 1707 पर्यंत अभ्यासणार आहोत। त्यामध्ये पहिल्या सत्राच्या इतिहासाचा अभ्यास करत असताना आपण पहिलं प्रकरण लक्षात घेणार आहोत, प्राचीन भारताच्या इतिहासाची साधने। प्राचीन भारताच्या इतिहासाची साधने म्हणजे भारताचा इतिहास प्रारंभापासून इसवी सन 700 पर्यंत हे जे पुस्तक तयार झालं, हे पुस्तक कोणत्या माहितीच्या आधारे तयार झालं त्याविषयीची माहिती आपण ह्या पहिल्या प्रकरणामध्ये प्राचीन भारताच्या इतिहासाची साधने या पहिल्या प्रकरणात अभ्यासणार। तसं पाहिलं तर भारताचा इतिहास क्रमबद्ध स्वरूपात सांगता येत नाही। आर्यांचं मूळ वसतिस्थान कोणतं, सिंधू संस्कृतीमधील धार्मिक वातावरण कसं होतं, किंवा चंद्रगुप्त मौर्याचं मूळ कोणतं, ह्या गोष्टी निश्चित स्वरूपामध्ये सांगता येत नाही। म्हणून मॅक्स मुलर नावाचा पाश्चिमात्य इतिहासकार एक टीका करतो की प्राचीन काळातील भारतीयांनी आपल्या इतिहासाकडे लक्ष देण्याऐवजी ब्रह्म म्हणजे काय, आत्मा म्हणजे काय, विश्वाची निर्मिती कशी झाली ह्या गोष्टीकडे लक्ष दिलं, म्हणून त्यांचं इतिहासाकडे दुर्लक्ष झालं। आता मॅक्स मुलरच्या टीकेमध्ये काही अंशी सत्यांश असला तरी ती अतिशयोक्ती आहे, कारण आज रोजी आपल्या पूर्वजांनी लिहिलेले अनेक ग्रंथ उपलब्ध झाले आणि त्या उपलब्ध झालेल्या ग्रंथाच्या आधारे आपल्याला प्राचीन भारताच्या इतिहासाचं लेखन करणं सोयीचं झालं। आता प्राचीन भारताच्या इतिहासाचा अभ्यास आपण करत असताना किंवा इतिहासाची साधने लक्षात घेत असताना त्या साधनाचं 2 भागामध्ये वर्गीकरण करण्यात आलं। एक पहिले वाङ्मयीन साधने, ह्या वाङ्मयीन साधनालाच अभौतिक साधने असं सुद्धा म्हणतात, आणि नंबर 2 भौतिक साधने। भौतिक साधनाचं दुसरं नाव पुरातत्वीय साधने। तर आपण सुरुवातीला या प्रस्तुत तासिकेमध्ये वाङ्मयीन साधनाबद्दल माहिती पाहूया। तर वाङ्मयीन साधनामध्ये कशाचा समावेश होतो, प्राचीन वैदिक संस्कृत साहित्य। प्राचीन काळामध्ये वैदिक कालखंडात संस्कृत भाषेमध्ये जे साहित्य लिहिलं गेलं त्याचा समावेश याच्यामध्ये होतो। तर त्याच्यामध्ये वैदिक साहित्य, वैदिक साहित्यामध्ये वेद, उपनिषद, ब्राह्मण ग्रंथ, आरण्यक, सूत्र ग्रंथ इत्यादी सगळ्या साहित्यांचा समावेश वैदिक साहित्यामध्ये होतो। त्यामध्ये वेदांची एकूण संख्या 4, ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद, अथर्ववेद असे एकूण 4 वेद। ज्या काळात जगामध्ये भाषेचाही नीट विकास झालेला नव्हता त्या काळामध्ये भारतात वेदांसारखं प्राचीन ज्ञान भांडार निर्माण झालं। या 4ही वेदांच्या आधारे आपल्याला त्या काळातील सामाजिक जीवनाविषयी, एकूण सर्वांगीण जीवनाविषयी माहिती मिळते। वैदिक साहित्यामधलं पुन्हा आणखी दुसरं साहित्य उपनिषद। तर उपनिषदाचा शब्दशः अर्थ गुरुने शिष्याला जवळ बसून अवघड ज्ञानाची केलेली उकल म्हणजे उपनिषद होय। या उपनिषदांच्या आधारे सुद्धा आपल्याला प्राचीन काळाविषयी माहिती प्राप्त होते आणि त्यातून इतिहासाची मांडणी करता येते। उपनिषदाशिवाय ब्राह्मण ग्रंथ, सूत्र ग्रंथ याचा सुद्धा समावेश वैदिक साहित्यामध्ये आपल्याला करता येईल। त्यानंतर महाकाव्य, एकूण 2 महाकाव्य, नंबर 1 रामायण आणि नंबर 2 महाभारत। तर रामायण
वाल्मिकी नावाच्या ऋषीने रामायणाची निर्मिती केली। या रामायणामध्ये रामाचा संपूर्ण जीवन वृत्तांत आहे आणि महर्षी व्यासाच्या लेखणीतून महाभारत साकार झालं। त्यामध्ये कौरव आणि पांडव या दोन चुलत भावांमध्ये सत्तेसाठी जो संघर्ष झाला त्या संघर्षाचा वृत्तांत आहे। तर बघा, रामायण आणि महाभारत या दोन महाकाव्यांच्या आधारे आपल्याला महाकाव्य कालखंडाविषयी त्या ठिकाणी माहिती प्राप्त होत असल्यामुळे महाकाव्य कालखंड लिहित असताना आपल्याला या दोन महाकाव्याचा उपयोग होत असल्यामुळे त्याचा समावेश सुद्धा आपल्याला भारताच्या इतिहासाच्या साधनामध्ये अर्थात वाङ्मयीन साधनामध्ये करता येईल। त्यानंतर पुराणे, प्राचीन वैदिक संस्कृत साहित्यामध्ये पुराणे म्हणजे प्राचीन काळातील साहित्य लेखनाचा एक प्रकार। एकूण पुराणांची संख्या 18 शिवाय 18 उपपुराण, त्यामध्ये ईश, केन, मांडुक्य, ऐतरेय, तैतरेय अशी 10 पुराण अत्यंत महत्त्वाची। तर या पुराणांच्या आधारे सुद्धा कोणता राजवंश कोणत्या कालखंडामध्ये होऊन गेला त्याविषयीची माहिती आपल्याला या पुराणांच्या आधारे प्राप्त होते। नंतर दुसरं साहित्य वाङ्मयीन साधनामध्ये बौद्ध साहित्य। बौद्ध साहित्यामध्ये त्रिपिटक, 3 पिटक अत्यंत महत्त्वाची आहेत। त्यानंतर जातक कथा। या जातक कथा म्हणजे सिद्धार्थ गौतम बुद्धाच्या जन्मापूर्वीच्या ह्या काल्पनिक कथा आहेत, परंतु या काल्पनिक कथामध्ये सुद्धा तत्कालीन समाजाचं सुंदर चित्र रेखाटलं गेलं। त्यामुळे बौद्ध साहित्याच्या आधारे सुद्धा आपल्याला प्राचीन भारताचा इतिहास लिहित असताना मदत होत असल्यामुळे त्याचा समावेश सुद्धा प्राचीन भारताच्या इतिहासाच्या साधनामध्ये आपल्याला करता येईल। त्यानंतर नंबर 3, तिसरा मुद्दा जैन साहित्य। तर जैन साहित्यामध्ये आचार्य हेमचंद्र लिखित म्हणजे आचार्य हेमचंद्र यांनी लिहिलेला परिशिष्ट पर्व नावाचा ग्रंथ महत्त्वाचा आहे। या परिशिष्ट पर्व नावा ग्रंथाच्या आधारे सम्राट अशोक, त्याचा नातू राजा संप्रती आणि त्याचे वंशज या सर्वांची माहिती आपल्याला या परिशिष्ट पर्व नावाच्या ग्रंथाच्या आधारे प्राप्त होत असल्यामुळे जैन साहित्याचा समावेश सुद्धा प्राचीन भारताच्या इतिहासाच्या वाङ्मयीन साधनामध्ये आपल्याला करता येईल। त्यानंतर ऐतिहासिक ग्रंथ, ज्याला समकालीन साहित्य असं सुद्धा म्हटलं गेलं। तर ही ऐतिहासिक ग्रंथ अत्यंत महत्त्वाची आहे। यामध्ये कोणकोणती ग्रंथ आहेत तर याच्यामध्ये कल्हण कृत रजत रंगिणी म्हणजे कल्हण नावाचा साहित्यिक, त्या कल्हण नावाच्या साहित्यिकाने राजतरंगिणी नावाचा ग्रंथ लिहिला। या ग्रंथाच्या आधारे आपल्याला काश्मीरचा इतिहास प्रारंभापासून इसवी सन 12व्या शतकापर्यंतचा काश्मीरचा इतिहास माहिती होण्यासाठी हा राजतरंगिणी नावाचा ग्रंथ अत्यंत महत्त्वाची माहिती देतो, म्हणून तो सुद्धा महत्त्वाचा ठरतो। त्यानंतर अर्थशास्त्र। तर कौटिल्य उर्फ चाणक्य नावाच्या साहित्यिकाने हा अर्थशास्त्र नावाचा ग्रंथ लिहिला। या अर्थशास्त्र नावाच्या ग्रंथाच्या आधारे आपल्याला चंद्रगुप्त मौर्याची संपूर्ण राजवट, सम्राट चंद्रगुप्त मौर्याचा शासन प्रबंध याविषयीची संपूर्ण माहिती अर्थशास्त्राच्या आधारे प्राप्त होते। त्यानंतर पुढचं अत्यंत महत्त्वाचं हे नाटक आहे, मुद्रा राक्षस नावाचं नाटक। मुद्रा राक्षस नावाचं नाटक विशाखा दत्ताने लिहिलं। विशाखा दत्त नावाचा साहित्यिक, या विशाखा दत्ताने मुद्रा राक्षस नावाचं नाटक लिहिलं। या नाटकामध्ये काय आहे, या नाटकामध्ये चाणक्याने जो राजा धनानंद होता त्या धनानंदाचा पराभव करत असताना त्याचा जो मंत्री होता त्याचं नाव होतं राक्षस। या राक्षस नावाच्या मंत्र्याची मदत घेऊन धनानंदाचा कसा पराभव केला आणि धनानंदाचा पराभव करून चंद्रगुप्त मौर्याची सत्ता त्या ठिकाणी कशी प्रस्थापित केली याची माहिती या मुद्रा राक्षस नावाच्या नाटकामध्ये विशाखा दत्ताने लिहून ठेवलेली आहे। म्हणून याच्या आधारे सुद्धा आपल्याला इतिहासाची मांडणी करता येते। येत आहे तुमच्या लक्षात। त्यानंतर
महाकवी कालिदासाचं साहित्य. महाकवी कालिदासाचं साहित्य गुप्त कालखंडामध्ये महाकवी कालिदास नावाचा एक मोठा साहित्यिक होऊन गेला. या महाकवी कालिदासाच्या साहित्यामध्ये अनेक साहित्याचा समावेश होतो, ज्यामध्ये नाटकं आहेत आणि काव्य सुद्धा आहे. त्यामध्ये मालविकाग्निमित्र, रघुवंश, मेघदूत, शाकुंतल, विक्रमवंशीय, कुमारसंभव इत्यादी सर्व साहित्य संपदा ही महाकवी कालिदासाची आहे. या सगळ्या साहित्याच्या आधारे आपल्याला गुप्त काळाविषयी माहिती प्राप्त होत असल्यामुळे किंवा माहिती मिळत असल्यामुळे महाकवी कालिदासाचं साहित्य सुद्धा प्राचीन भारताचा इतिहास सांगण्यासाठी किंवा प्राचीन भारताच्या इतिहासाची मांडणी करण्यासाठी उपयुक्त ठरते. तर पहा, आपण पाहत आहोत प्राचीन भारताच्या इतिहासाची साधने. त्यामध्ये वाङ्मयीन साधने, ज्याला अभौतिक साधने असं म्हटलं. वाङ्मयीन साधने पाहत असताना नंबर 1 प्राचीन वैदिक संस्कृत साहित्य, नंबर 2 बौद्ध साहित्य, नंबर 3 जैन साहित्य, नंबर 4 ऐतिहासिक किंवा समकालीन ग्रंथ, त्यानंतर नंबर 5 परकीय प्रवाशाचा प्रवास वृत्तांत. प्राचीन काळामध्ये भारताची ख्याती ऐकून किंवा भारताची कीर्ती ऐकून अनेक परकीय प्रवासी हिंदुस्थानमध्ये आले. हिंदुस्थानमध्ये आल्यानंतर ते ज्या कालखंडामध्ये आले, ज्या ठिकाणी ते गेले, त्या कालखंडामधील ती माहिती प्राप्त होण्यासाठी हे परकीय प्रवाशाचे प्रवास वर्णने आपल्याला उपयुक्त ठरतात. तर त्यामध्ये सुरुवातीला मॅगेस्थेनिस हा ग्रीक वकील होता. मॅगेस्थेनिस हा ग्रीक वकील होता. चंद्रगुप्त मौर्य आणि सेलुकस निकेटर यांच्यामध्ये संघर्ष झाला. त्या संघर्षामध्ये सेलुकस निकेटरचा पराभव झाला आणि सेलुकस निकेटरच्या पराभवानंतर चंद्रगुप्त मौर्य आणि सेलुकस निकेटर यांच्यामध्ये एक तह झाला. त्या तहातील एका तरतुदीच्या अनुषंगाने मॅगेस्थेनिस नावाचा ग्रीक वकील भारतामध्ये राहत होता. या मॅगेस्थेनिसने भारतामध्ये राहत असताना त्याला जो अनुभव आला, त्या अनुभवाचा वृत्तांत इंडिका नावाच्या ग्रंथामध्ये लिहून ठेवला. या इंडिका ग्रंथाच्या आधारे आपल्याला मौर्य कालखंड, मौर्यांची राजकीय व्यवस्था, मौर्य काळातील सामाजिक, धार्मिक, आर्थिक परिस्थिती याची इत्थंभूत माहिती आपल्याला मॅगेस्थेनिसच्या या प्रवास वृत्तांताच्या आधारे प्राप्त होते. त्यानंतर दुसरा परकीय प्रवासी फायया, इसवी सन 399 मध्ये 399 ते 414 या कालखंडामध्ये, चंद्रगुप्त विक्रमादित्याच्या कालखंडामध्ये इसवी सनाच्या 5व्या शतकात हा फाय्यान नावाचा चीनी प्रवासी भारतामध्ये आला. फाय्यांचा भारतामध्ये येण्याचा एक उद्देश होता बौद्ध धर्मग्रंथाचा अभ्यास करण्यासाठी आणि बौद्ध धर्माशी संबंधित तीर्थक्षेत्रांना भेटी देण्यासाठी. हा फाय्यान नावाचा चीनी प्रवासी इसवी सनाच्या 5व्या शतकात इसवी सन 399 ते 412 या कालखंडामध्ये भारतात आला. एकूण 12 वर्षपर्यंत त्याने हिंदुस्थानमध्ये वास्तव्य केलं. हिंदुस्थानमध्ये राहत असताना त्याला जो अनुभव आला, त्या अनुभवाचा वृत्तांत त्याने त्याच्या प्रवास वृत्तांतामध्ये लिहून ठेवला. त्या प्रवास वृत्तांताच्या आधारे आपल्याला चंद्रगुप्त विक्रमादित्याचा काळ इतिहासामध्ये मांडता येईल. त्यानंतर ह्युयन त्संग, ज्याप्रमाणे बौद्ध धर्मग्रंथाचा अभ्यास करण्यासाठी फाय्यान आला, त्याचप्रमाणे बौद्ध धर्मग्रंथाचा अभ्यास करण्यासाठी ह्युयन त्संग नावाचा हा चीनी प्रवासी आला. तो इसवी सनाच्या 7व्या शतकामध्ये आला. त्यावेळेस हिंदुस्थानमध्ये सम्राट हर्षवर्धनची सत्ता होती. इसवी सन 630 पासून 644 पर्यंत तो भारतामध्ये वास्तव्य करून होता. भारतामध्ये तो ठिकठिकाणी फिरला, ठिकठिकाणी त्याने वास्तव्य केलं. नालंदा विद्यापीठाला त्याने भेट दिली. सम्राट हर्षवर्धनने आयोजित केलेल्या कनौज धर्म परिषदेला तो उपस्थित होता. मग हिंदुस्थानमध्ये जवळपास 14 वर्षपर्यंत वास्तव्य केल्यानंतर त्याला जो अनुभव आला, त्या अनुभवाचा वृत्तांत या ह्युयन त्संगने
सीयुकी नावाच्या ग्रंथामध्ये लिहून ठेवला. कोणत्या ग्रंथामध्ये? सीयुकी नावाच्या ग्रंथामध्ये लिहून ठेवला. तर ह्या सीयुकी नावाच्या ग्रंथाच्या आधारे आपल्याला इसवी सनाचं 7वं शतक, सम्राट हर्षवर्धनची कारकीर्द आणि सम्राट हर्षवर्धनच्या काळातील राजकीय, सामाजिक, धार्मिक, आर्थिक अर्थात सर्वांगीण परिस्थिती माहिती ज्ञात होण्यासाठी किंवा ती परिस्थिती माहिती होण्यासाठी ह्युयन यत्सनचा हा प्रवास वृत्तांत सीयुकी नावाचा ग्रंथ अत्यंत महत्त्वाचा ठरतो. त्यामुळे इतिहासाची मांडणी करत असताना ह्युयन यत्सनची सुद्धा मदत होते. त्यानंतर इत्सिंग हा सुद्धा चीनी प्रवासी. तो इसवी सनाच्या 7व्या शतकात हिंदुस्थानमध्ये आला. इसवी सनाचं 7वं शतक आणि 3ऱ्या शतकातील एक गुप्त राजा ज्याचं नाव आहे श्रीगुप्त, या श्रीगुप्त राजाची राजवट माहिती होण्यासाठी इत्सिंगचा प्रवास वृत्तांत आपल्याला मदत करतो. त्यानंतर अल्बेरुनी, इसवी सनाच्या 11व्या शतकामध्ये अल्बेरुनी नावाचा हा अरब प्रवासी, मध्य आशियातला प्रवासी भारतामध्ये आला इसवी सनाच्या 11व्या शतकात. त्याने तहकीक-ए-हिंद नावाचा ग्रंथ लिहिला. कोणता? तहकीक-ए-हिंद नावाचा ग्रंथ लिहिला. या तहकीक-ए-हिंद नावाच्या ग्रंथाच्या आधारे आपल्याला इसवी सनाचा 11वं शतक राजपूत राजे त्यांच्यातील आपसातील हेवे दावे आणि तत्कालीन भारतातील एकूण सर्वांगीण परिस्थिती ज्ञात होण्यासाठी अल्बेरुनीचा तहकीक-ए-हिंद नावाचा ग्रंथ आपल्याला मदत करत असल्यामुळे प्राचीन भारताच्या इतिहासाच्या साधनामध्ये त्याचा सुद्धा समावेश करता येईल. तर पहा, आपण या ठिकाणी भारताच्या इतिहासाची साधने लक्षात घेत असताना वाङ्मयीन साधनामध्ये प्राचीन वैदिक संस्कृत साहित्य, त्यानंतर बौद्ध साहित्य, जैन साहित्य, परकीय प्रवासाचा प्रवास वृत्तांत, त्या अगोदर समकालीन ग्रंथ किंवा ऐतिहासिक साहित्य, या सर्व वाङ्मयाच्या आधारे आपल्याला प्राचीन भारताचा इतिहास या ठिकाणी मांडता येतो. तर ही होती वाङ्मयीन साधने. लक्षात आले इथपर्यंत? आता ह्यानंतर जो दुसरा भाग आहे प्राचीन भारताच्या इतिहासाच्या साधनामध्ये वाङ्मयीन साधने आणि नंबर 2 पुरातत्वीय साधने किंवा ज्याला आपण भौतिक साधनं असं सुद्धा संबोधलं. तर पहा, वाङ्मयाच्या आधारे आपल्याला इतिहासाची मांडणी करता येते. वाङ्मयाच्या आधारे आपल्याला इतिहासाची मांडणी करता येते. परंतु सर्वच राजकारणाचा उल्लेख वाङ्मयामध्ये, साहित्यामध्ये असेलच असं नाही. लक्षात आलं? वाङ्मयाच्या आधारे, साहित्याच्या आधारे इतिहासाचं लेखन करता येते. परंतु सर्वच राजघराण्यांचा उल्लेख वाङ्मयामध्ये किंवा साहित्यामध्ये असेल असे नाही. म्हणून ज्या ठिकाणी साहित्याला मर्यादा पडतात, ज्या ठिकाणी वाङ्मयाला मर्यादा पडतात, त्या ठिकाणी भौतिक साधनांचा आधार घ्यावा लागतो. पुरातत्वीय साधने त्या ठिकाणी उपयोगी पडतात. पहा, पुरातत्वीय साधनामध्ये नंबर 1 शिलालेख, नंबर 2 स्तंभालेख, नंबर 3 ताम्रपट, नंबर 4 स्तूप, नंबर 5 लेणी. या सर्व भौतिक साधनांच्या आधारे सुद्धा इतिहासाचं लेखन करता येतं. तर त्यामध्ये नंबर 1 शिलालेख. शिलालेख म्हणजे दगडावर किंवा स्तंभावर कोरलेला आलेख, कोरलेला मजकूर, दगडावर कोरलेला मजकूर. आता हा मजकूर दगडावर कोरलेला असल्यामुळे त्यामध्ये बदल करता येत नाही. त्यामध्ये बदल करता येत नाही. बदल करता येत नसल्यामुळे तो अस्सल पुरावा आहे, तो विश्वसनीय पुरावा आहे. जसं कागदामध्ये बदल करता येते, परंतु दगडावर कोरलेला असल्यामुळे त्याच्यामध्ये बदल करता येत नाही, तो अस्सल पुरावा आहे. तर अशा प्रकारचे प्राचीन शिलालेख अनेक आहेत. या शिलालेखाच्या आधारे सुद्धा इतिहासाची मांडणी करता येते, इतिहास लिहिता येतो. शिलालेखाचे अनेक प्रकार आहेत. धार्मिक स्वरूपाचे शिलालेख, प्रशासकीय स्वरूपाचे शिलालेख, उपदेशपर स्वरूपाचे शिलालेख आणि स्तुतीपर. स्तुती म्हणजे प्रशंसा, स्तुतीपर प्रशंसात्मक शिलालेख. तर प्राचीन काळामध्ये अनेक राजांनी अशा प्रकारचे शिलालेख कोरून ठेवले. या शिलालेखांच्या आधारे आपल्याला इतिहास लिहिता येतो.
प्रामुख्याने ब्राह्मी लिपीमध्ये, की जी ब्राह्मी लिपी उजवीकडून डावीकडे ब्राह्मी लिपीमध्ये लिहिलेले हे शिलालेख उपलब्ध आहे. या उपलब्ध शिलालेखाच्या आधारे आपल्याला इतिहास मांडता येतो. तर स्तुतीपर जे शिलालेख आहेत त्यामध्ये नाशिकचा गौतमी बनश्रीचा शिलालेख, रुद्रदामनचा गिरनार येथील शिलालेख, कलिंगराज ऐहोळचा हाती गुंफा शिलालेख, स्कंदगुप्ताचा जुनागड येथील शिलालेख, ही सगळी स्तुतीपर शिलालेख आहे. स्तुती म्हणजे यामध्ये राजाचा पराक्रम, राजाने मिळवलेले विजय, त्या विजयाची स्तुती किंवा त्या विजयाचा पराक्रम तत्कालीन काळातील कारागिरांनी शिलालेखावर कोरून ठेवला आणि मग त्या शिलालेखाच्या आधारे ब्राह्मी लिपीमध्ये उपलब्ध असलेल्या ह्या शिलालेखाच्या आधारे आपल्याला ह्या राजाच्या राजवटीचा, राजवंशाचा, त्या राजाच्या चरित्राचा, राजाच्या पराक्रमाचा या ठिकाणी आपल्याला पराक्रमाची माहिती प्राप्त होते शिलालेखाच्या आधारे. याशिवाय बोघाजकाई येथील जो एक शिलालेख आहे, या शिलालेखाच्या आधारे प्राचीन काळामध्ये भारत आणि इराण या दोन देशाचे संबंध कसे होते त्याची माहिती या बोघाजकाई शिलालेखाच्या आधारे प्राप्त होते. तर पहा, शिलालेख लक्षात आले. शिलालेख हा असल पुरावा आहे, त्याच्यामध्ये बदल करता येत नाही. ब्राह्मी लिपीमध्ये शिलालेख उपलब्ध आहेत की जी ब्राह्मी लिपी उजवीकडून डावीकडे त्या ठिकाणी लिहिल्या जात होती. शिलालेख उपदेशात्मक शिलालेख, धार्मिक स्वरूपाचे शिलालेख, स्तुतीपर शिलालेख असे शिलालेखाचे वेगवेगळे प्रकार. तर त्यामध्ये गौतमी बनश्रीचा नाशिक येथील शिलालेख, रुद्रदामनचा गिरनार शिलालेख, कलिंगराज ऐहोळचा हाती गुंफा शिलालेख, स्कंदगुप्ताचा जुनागड शिलालेख आणि बोघाजकाई येथील शिलालेखावरून भारत व इराण यांच्यामधील संबंधाची माहिती आपल्याला प्राप्त होते. म्हणजे एकूण शिलालेखाला प्राचीन भारताच्या इतिहासाच्या साधनामध्ये अनन्य साधारण स्वरूपाचं महत्त्व आहे, हे तुमच्या या ठिकाणी लक्षात आलं असेल. त्यानंतर भौतिक साधनामध्ये किंवा पुरातत्वीय साधनामध्ये स्तंभालेख, स्तंभावर कोरलेले ते स्तंभालेख. तर साधारणपणे सम्राट अशोकाने आपल्या कार्यकाळामध्ये अनेक शिलालेख त्या ठिकाणी बौद्ध धर्मग्रंथाचा प्रसार करण्यासाठी उपदेशात्मक शिलालेख त्या ठिकाणी स्तंभावर त्या ठिकाणी कोरून ठेवले. अशोक स्तंभ. त्यानंतर सम्राट समुद्रगुप्ताचा प्रयाग प्रशस्ती नावाचा शिलालेख, ज्यामध्ये सम्राट समुद्रगुप्ताचा पराक्रम त्या प्रयाग प्रशस्ती नावाच्या शिलालेखामध्ये राजकवी हरिसेन यांनी त्या ठिकाणी कोरून ठेवलेला आहे. नंतर स्तंभालेखामध्येच मेहरोलीचा लोहस्तंभ, ज्यामध्ये चंद्रगुप्त विक्रमादित्य नावाचा एक राजा होता. तो महापराक्रमी राजा होता. या चंद्रगुप्त विक्रमादित्याच्या पराक्रमाचा आलेख चंद्रगुप्त विक्रमादित्याने बॅक्ट्रिया नावाचा प्रदेश किंवा मध्य आशियावर त्याने कशा पद्धतीने विजय संपादन केला याची माहिती आपल्याला त्या मेहरोलीच्या लोहस्तंभाच्या आधारे प्राप्त होते. म्हणजे स्तंभालेखाच्या आधारे सुद्धा आपल्याला इतिहास लिहिता येतो. नंतर ताम्रपट. ताम्रपट म्हणजे प्राचीन काळामध्ये तांब्याच्या पत्र्याचा लिहिण्यासाठी वापर होत होता, त्याला ताम्रपट असं म्हणतात. तर जमिनीचे दान देण्यासाठी याचा साधारणतः उपयोग होत होता. प्रभावती गुप्ता नावाच्या या राणीने असे अनेक ताम्रपट निर्माण केले. या ताम्रपटाच्या आधारे आपल्याला इतिहासाची मांडणी करता येते. नंतर स्तूप. तर स्तूप म्हणजे अर्धगोलाकार, वर्तुळाकृती, अर्धवर्तुळाकार बांधकाम म्हणजे स्तूप. सम्राट अशोकाने सिद्धार्थ गौतम बुद्धाच्या अवशेषावर अशा अनेक वास्तूची निर्मिती केली, त्याला स्तूप असं म्हणतात. या स्तूपाच्या आधारे सुद्धा आपल्याला प्राचीन काळाविषयी माहिती प्राप्त होते. त्यानंतर लेणी. तर दगडावर किंवा खडकामध्ये, पहाडामध्ये कोरून तयार केलेल्या अप्रतिम कलाकृतीला लेणी असं म्हणतात.
उदाहरणार्थ वेरूळ अजिंठा येथील लेण्या. या लेण्या ज्या काळामध्ये निर्माण झाल्या, मग त्या राष्ट्रकूट काळामध्ये निर्माण झाल्या असतील, वाकाटक काळामध्ये निर्माण झाल्या असतील, तो कालखंड किती प्रगत होता ही माहिती प्राप्त होण्यासाठी त्या लेण्या आपल्याला आज मार्गदर्शन करतात. आणि त्यानंतर नाणी. नाणी म्हणजे तत्कालीन काळातील चलन. मानवी जीवनामध्ये पैशाला अत्यंत महत्वाचं स्थान आहे. मानवाच्या जीवनात चलनाला आजही आणि प्राचीन काळामध्ये सुद्धा अत्यंत महत्वाचं स्थान आहे. तर जुन्या काळामध्ये अस्तित्वात असलेली समजा जी नाणी आहेत, त्या नाण्याच्या आधारे आज आपल्याला जुना कालखंड मांडता येतो. तर ही नाणी तांब्याची नाणी सापडतात, सोन्याची सापडतात, चांदीची सापडतात. तर तिन्ही धातूपासून त्या ठिकाणी नाणी प्राचीन काळामध्ये अस्तित्वात असलेली नाणी आपल्याला प्राप्त होतात. जर समजा एखाद्या कालखंडामध्ये असलेली नाणी सोन्यापासून तयार केली गेली तर तो कालखंड अतिशय प्रगत होता. सांपत्तिक दृष्ट्या तो कालखंड अतिशय चांगला होता. म्हणजे सोन्याची चांदीची जर नाणी सापडत असतील तर तो कालखंड समृद्ध होता असा अंदाज आपल्याला बांधता येतो. शिवाय काही नाण्यावर त्या ठिकाणी एखादा राजा वीणा वाजवत आहे, सम्राट समुद्रगुप्त नावाचा राजा वीणा वाजवत असल्याचं एक नाणं सापडलं. त्यावरून आपल्याला त्या ठिकाणी असा अंदाज बांधता येतो की सम्राट समुद्रगुप्त नावाचा हा राजा संगीताचा उपासक होता. किंवा एखाद्या नाण्यावर जी देवता आहे त्या देवतेच्या आधारे तत्कालीन कालखंडामध्ये कोणत्या देवतेची पूजा केली जात होती, धार्मिक स्थिती कशी होती, त्याची माहिती आपल्याला त्या नाण्याच्या आधारे आज प्राप्त होते. एकूण नाणी सुद्धा आपल्याला प्राचीन भारताचा इतिहास त्या ठिकाणी मांडत असताना उपयुक्त ठरत असल्यामुळे नाण्याचा सुद्धा समावेश आपल्याला प्राचीन भारताच्या भौतिक साधनामध्ये, पुरातत्वीय साधनामध्ये करता येईल. तर पहा, या प्रस्तुत तासिकेमध्ये आपण आज प्राचीन भारताच्या इतिहासाची साधने लक्षात घेत असताना वाङ्मयीन साधने आणि भौतिक साधने लक्षात घेतली. तर वाङ्मयीन साधनामध्ये प्राचीन वैदिक संस्कृत साहित्य, बौद्ध साहित्य, जैन साहित्य, ऐतिहासिक ग्रंथ किंवा समकालीन साहित्य, परकीय प्रवासाचा प्रवास वृत्तांत आणि भौतिक साधनामध्ये शिलालेख, स्तंभालेख, ताम्रपट, स्तूप, लेणी आणि नाणी या संपूर्ण साधनांच्या आधारे आपल्याला प्राचीन भारताचा इतिहास मांडता येतो. धन्यवाद. मध्ये कटलं होतं का?